नमस्कार, मी अलका. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला अंडा आणि पाव याच्यापासून एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये तूप टाकून पाव गरम करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे पावला. मी आता पहिल्यांदा तूप टाकून तुम्हाला पाव भाजून दाखवणार आहे. हे पाव आहेत, 4 पाव घेतले आहे मी. याचे तुकडे करून मी याला भाजून घेणार आहे. आता याला हलकसं लालसर थोडंसं भाजून घ्यायचं आहे तूप टाकून. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, एकदम टेस्टी पण आहे खायला. तर अंडे आपण फोडून घेऊया. पावला हलकसं भाजून घ्यायचं आहे. आता हे झाले आहेत पाव भाजणं. मी काढून घेत आहे प्लेटमध्ये. हे आता अंडे 4 अंडे मी फोडले आहे. याच्यामध्ये टमाटर, कोथिंबीर आणि कांदा हे टाकून आपल्याला अंड्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे, बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता चवीपुरतं हळद, मीठ आणि लाल तिखट आणि थोडंसं मी गरम मसाला टाकणार आहे वरून. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालेल. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर. बघू शकता तुम्ही. आता मी परत एकदा पाव टाकणार आहे. आता हे मिश्रण टाकणार आहे वरून. हे बघा, असं मस्त ह्याला मिक्स होऊ द्यायचं आहे. थोडीशी अशी चाळणी घेऊन वरी झाकायचं आहे, जेणेकरून पावला पाणी सुटणार नाही. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता. हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाव मस्त भाजले होते आपले, म्हणून याला काही जास्त वेळ लागणार नाही. बघू शकता, ही आपली आता रेसिपी तयार आहे. मी माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. हे झालीच आहे आता आपली रेसिपी. अंडा आणि पाव झटपट होणारी रेसिपी आहे. कसली मस्त, एकदम कलरफुल, एकदम मस्त दिसत आहे आपली अंडा पावची रेसिपी. थोडं डेकोरेटसाठी मी कोथिंबीर, कांदा टाकले आहे. माझी रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.